नमस्कार मंडळी, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात तुम्हा सर्वांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो आज आम्ही एका वेगळ्या लोकेशनवरती आलो आहोत कारण ज्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत सो ते ही युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलू कॅम्पसमध्ये आलो आहोत आम्ही. आणि तो दादा इथे एक पार्ट टाईम कोर्स करतो आहे, पण त्याची खासियतच वेगळी. सो तो जेव्हा कॅनडामध्ये आला तो ॲज अ स्टुडंट म्हणून आला. मग स्टुडंट म्हणून त्यांनी जे स्टुडंट लाईफमध्ये स्ट्रगल असतात ते फेस केले. तिथून तो PR वरती गेला. PR वरून तो सिटिझन झाला आता कॅनडाचा. आणि तो एक मेकॅनिकल इंजिनियर असल्याकारणामुळे त्याला जॉब्स हे म्हणजे इथे खूप क्वचित बघितलं आम्ही मेकॅनिकल इंजिनियर्स, कारण IT किंवा सॉफ्टवेअरवाले खूप जास्त दिसतात, पण मेकॅनिकल इंजिनियर्स आपल्याला पण दादा पहिल्यांदाच भेटतो. सो त्याच्यात म्हणजे तो आला 2017मध्ये, आता त्याला ऑलमोस्ट 7.5 वर्ष झाली. सो त्याचा एक्सपिरियन्स कसा होता, कारण आता लोक 5 वर्ष येऊन पण त्यांचा PR होत नाही आहे, पण दादा आता सिटिझनपर्यंत आला आहे. सो त्याची म्हणजे जर्नी कशी होती, नॉट जस्ट कॅनडामध्येच पण इंडियामध्ये कशी त्याची जर्नी होती, आणि त्याचं ओव्हरऑल लाईफ आणि कॅनडामधला त्याचा एक्सपिरियन्स कसा होता हे आपण आज जाणून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यातून मला 100% वाटतं आहे की आपले जे येणारे इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत त्यांना खूप जास्ती फायदा होणार आहे. सो आज तुमच्यासाठी एक नवीन गेस्ट आणला आहे. सो पहिलं मी त्याचं स्वागत करतो. पंकज, वेलकम टू बोलूया बिंदास्त. थँक्यू सो मच तू आल्याबद्दल. आपण तर आधीमध्ये भेटलो पण आणि आपलं बोलणं झालेलं आहे या विषयावरती. सो आज आलंस आणि थँक्यू या स्पेससाठी, कारण खूप सही वाटतं आहे आम्हाला इथे येऊन आणि वेगळं थोडं लोकेशन, व्ह्युअर्सना पण थोडं एक वेगळं एक हे मिळतं. सो कसं वाटतं आहे तुला, आणि तुझ्याबद्दल एक छोटीशी माहिती आपल्या ऑडियन्सला देशील तू? थँक्यू व्हेरी मच हे सगळं करण्याबद्दल. पहिली गोष्ट, युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलूचं स्पेस ॲज अन एंटरप्रेनर मी वापरू शकतो, आणि त्यासाठी मी डिसाईड केलं की तुम्हाला इथे बोलवून युनिव्हर्सिटी कॅम्पस टूर घ्यावा. खरं आहे, खरं मजा आली आम्हाला ॲक्च्युली. आम्ही बघितलं, आता आपण अजून एकदा जाऊ पूर्ण कॅम्पस पण बघूयात. तर नमस्कार, माझं नाव पंकज प्रकाश रसाळ. मी मूळचा पुण्याचा, माझा जन्म पुण्याचा, आणि पुण्यात माझं शाळेत शिक्षणही पुण्यातही झालं. अच्छा. आणि तिथेही इंजिनिअरिंग केलं. ओके. आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर माझे वडील परदेशी असल्यामुळे मी पण डिसाईड केलं की आपण थोडं बाहेर जाऊन बाहेरचं एज्युकेशन सिस्टम, प्रोफेशनल लाईफ थोडं स्वतःहून एक्सपिरियन्स घ्यावा. बरोबर. आणि त्यासाठी मी 2017मध्ये कॅनडात आलो आहे. राईट. आणि 2017पासून आत्तापर्यंत इथे आहे, सेटल झालेलो आहे बऱ्यापैकी. खरंच म्हणजे लोकांचं, आता आम्ही तरी नवीन आलो आहोत, पण लोकांचं एक ड्रीम असतं ना की ही अशी तू जी लाईफ जगतोयस, म्हणजे आता आम्हाला पण असं वाटतं की भाई तू 7 इयर्समध्ये फ्रॉम अ स्टुडंट टू सिटिझन, हा एक गोल आहे इन 7 इयर्स. म्हणजे आता तर तू बघशील की जे 21-22मध्ये आले त्यांचं वर्क परमिटचा पण इश्यू आहे. वर्क परमिट एक्सटेन्शन्स बंद होत आहेत. सो तुझा तेव्हा जेव्हा तू आलेलास तेव्हाचा कॅनडा, 2017मध्ये जेव्हा तू आलेलास तेव्हाचा कॅनडा आणि आत्ताचं कॅनडामध्ये तुला काय मेजर फरक काय दिसतो? इमिग्रेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने तेव्हाचं कॅनडा खूप इझी होतं. ओके. 2017मध्ये जेव्हा मी आलो, पण तेव्हा माझंही इमिग्रेशनला मला फार भरपूर त्रास झाला होता. अच्छा. मी एकूण 5 युनिव्हर्सिटीजला अप्लाय केलं होतं 2017मध्ये. ओके. आणि माझं असं होतं की आय हॅव टू गेट आउट ऑफ इंडिया विदिन दॅट 2017, कारण माझी फॅमिली पण इमिग्रेट होत होती. ओके. आणि मला धडाधड 4 युनिव्हर्सिटीजकडून रिजेक्शन झालेले. अरे बापरे. तर नोव्हेंबर 2017मध्ये मग युनिव्हर्सिटी ऑफ गुएल्फकडून मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंगसाठी माझं एक्सेप्टन्स लेटर मला मिळालं. ओके. अँड दॅट वॉज अ साय ऑफ रिलीफ की ठीक आहे, आता ॲटलिस्ट आय हॅव एक ऑफर लेटर आणि मी कॅनडामध्ये येऊन इथे आपलं एक लाईफ स्टार्ट करू शकतो. राईट. सो जेव्हा तुला असे आता हे रिजेक्शन्स आणि हे तर आपल्याला माहिती आहे की होतात. येस. कारण 23मध्ये पण खूप नॉट म्हणजे युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजमधून नाही, बट विजा रिफ्युजलचा रेट खूप वाढलेला. येस. 22 to 23मध्ये असं म्हणतात, तेव्हा आम्ही येत होतो तेव्हा भरपूर. सो तो कसा असतो तो टाईम कसा असतो जेव्हा तू बोललास की तुला 4 युनिव्हर्सिटीजकडून रिफ्युजल आलेले, तेव्हा म्हणजे तुला असं वाटलेलं का की नाही बस, किंवा नाही, माझं एक ठरलेलं की
बाहेर जायचं. ओके ते एक माइंडसेट मी आधीच तयार करून ठेवलं होतं. ओके. आणि त्याची पण एक युनिक स्टोरी आहे. अच्छा. तर माझं इंजिनिअरिंग हे मेकॅनिकल सँडविच कोर्समधून चालतं. इंडियामध्ये आपण त्याला सँडविच कोर्स म्हणतात, कॅनडात कोऑप म्हणतात. ओके. सो 3 वर्ष इन क्लास केल्यानंतर जेव्हा 4th इयर मी थर्मॅक्समध्ये इंटर्नशिप केली, त्या एका वर्षाच्या पिरियडमध्ये मला खूप ऑन फील्ड एक्सपिरियन्स मिळाला राईट. साईट वर्कशॉपमध्ये. आणि त्याच पिरियडमध्ये मी पण वेकेशनसाठी वडिलांकडे गेलो होतो. ते पण मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत. तर तेव्हा मला असं जाणवलं की मला जर कोर मेकॅनिकलमध्ये काहीतरी करायचं असेल तर मला बाहेर जावं लागणार. ओके. आणि तेव्हा मला एरोस्पेस इंजिनिअरिंग करायची खूप इच्छा होती. हो. ओके. तर मी सुरुवातीला UKला जायचा विचार केला होता की UKला आपण जाऊ, कारण तिथले काही इन्स्टिट्यूट्स फ्लुइड मेकॅनिक्स आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी खूप चांगलं आहेत. अच्छा. तर युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर आहे मँचेस्टरमध्ये, तिथे मी अप्लाय केलं होतं. आणि दुसरी होती एक क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटी, जी फक्त मास्टर्स प्रोग्राम ऑफर करते आणि त्यांचं एरोस्पेस प्रोग्राम खूप चांगला आहे. ओके. आणि तेव्हा मला युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर मधून रिजेक्शन आला. ओके. सो दॅट वॉज माय हार्ट ब्रेकिंग पॉईंट, कारण आय वॉन्टेड टू स्टडी ॲट युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर. मग मी थोडंसं रिथिंक केलं की लाईक व्हॉट शुड आय डू, नॉट जस्ट फॉर एज्युकेशन बट पुढचं माझी जॉब प्रॉस्पेक्टिव्ह कसं आहे त्याच्या हिशोबाने. सो समवन इन आवर फॅमिली फ्रेंड सर्कल सजेस्टेड की वाय डोंट यू लुक टू गो टू कॅनडा. कॅनडाला मध्ये तुला जास्त दिवस कामही करता येईल आफ्टर युअर एज्युकेशन. बरोबर. आणि तेव्हा मी स्टार्ट केलं कॅनडा एक्सप्लोर करायला की लाईक विच युनिव्हर्सिटी शुड आय अप्लाय, कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग प्रोग्राम आहे आणि कुठे रिसर्च जास्त होतात कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये. ओके. आणि मग मला कळालं की मॉन्ट्रियलमध्ये कॉन्कॉर्डिया युनिव्हर्सिटीचा एरोस्पेस इंजिनिअरिंग प्रोग्राम पण त्यातल्या त्यात बरा आहे. ओके. पण तिथूनही मला रिजेक्शन आलं. सो दॅट वॉज अनदर ट्रिगर पॉईंट की लाईक आता तर रिजेक्शन्स येतच चाललेत आणि मिळतच नाही आहे जिथे हवं आहे तिथे. तर त्याच्यानंतर जेव्हा 12th मला ॲडमिशन मिळालं, आय वॉज होपिंग की माझा विजा लवकर व्हावा, बिकॉज माझा प्रोग्राम जॅनमध्ये स्टार्ट होणार होता. बरोबर. आणि मला ऑफर लेटर नोव्हेंबरमध्ये आलेला. अरे बाप. आणि डिसेंबरमध्ये माझी फॅमिली इमिग्रेट होणार होती. सो आय हॅड लाईक 1 month टू गेट डू माय विजा. राईट राईट. आणि लकीली माझं 2 आठवड्यात माझ्या हातात विजा होता. क्या बात. पासपोर्ट स्टॅम्प करून घरी आलेला. क्या बात आहे. सो दॅट वॉज लाईक अ व्हेरी जॉयस मोमेंट फॉर मी. खरं आहे. तर ते झाल्यानंतर मग मी पण माझ्या पेरेंट्सला भेटायला आफ्रिकेत गेलो होतो. ओके. आणि तिथे 1 महिना राहिल्यानंतर आय डिसाइडेड म्हणजे तिकीट घेऊन आम्ही इथे आलो. सही आहे यार. म्हणजे जे तुला आवडतं ते आता पण तू करतोयस राईट. म्हणजे जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग फील्ड, ठीक आहे तुझं ते एरोनॉटिकल थोडं राहिलं, पण तरी तुझी फील्ड सोडली नाहीस त्या एका कारणामुळे राईट. म्हणजे युजली लोक कॅनडामध्ये येऊन ते होतं. आणि ते बेसिक आहे, कारण ॲट द एंड यू हॅव टू अर्न मनी राईट. सो जर तुझी फील्ड नाही, यू आर नॉट लाईक तुझी फील्ड सपोर्ट नसेल करत तर तू थोडं डायव्हर्ट होतोस, पण तू स्टिक राहिलास ॲट द एंड. आत्तापर्यंत पण तू मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्येच आहेस राईट. हो. सो जेव्हा मी थर्मॅक्समध्ये होतो तेव्हा माझं एक माइंडसेट झालं होतं की मला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नाही करिअर करायचं. आणि तेव्हा मला CFD हा एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक छोटासा ब्रांच आहे जिथे फ्लुइड डायनॅमिक्स आणि फ्लुइड स्टडीज होतात. ओके. त्याच्यात मला इंटरेस्ट आला होता आणि आय हॅड डिसाइडेड की मला त्याच्यातच करिअर करायचं. तर मी परस्यू करत होतो की लाईक CFD इंजिनियर म्हणून मला काय ऑप्शन्स भेटतील का. तर मी ते पाथ तसंच ठेवलं. लाईक इथे आल्यानंतर 12th आल्यानंतर सुद्धा मी ते कोर्सेस परस्यू केले जिथे CFD, हीट ट्रान्सफर, फ्लुइड मेकॅनिक्स सारखे कोर्सेस असतील. अच्छा. मग तुला तो कोर्स मिळाला आणि ते सगळे कोर्सेस मी मिळवत गेलो, ते सगळे कम्प्लीट केले. मग तू आता 2017 आलास बरोबर. सो 2017 तुझा पहिला कोर्स कधी संपला. मी डिसेंबर 2017 आलो. बरोबर. माझा प्रोग्राम स्टार्ट झाला जानेवारी 2018 आणि माझं फर्स्ट म्हणजे मास्टर्स कंप्लीट झालं जून 2019 जून म्हणजे तो ऑलमोस्ट कंटिन्यू कोर्स 4 सेमेस्टर्स होता. कंटिन्यू कोर्स होता. अच्छा. मग तुला आता कसं आहे, आता आम्हाला जॉब लागणार ना, हे एक टास्क आहे बरोबर.
सो तुझ्या 2019मध्ये जेव्हा तुझा कोर्स संपला, एप्रिल 2019मध्ये तुझा कोर्स संपला असेल, राईट? तुला जॉब मिळवणं कसं होतं तेव्हाचं मार्केट? खूप डिफिकल्ट होतं. मी अजूनही आठवतं 9 months आय वॉज स्ट्रगलिंग टू गेट अ जॉब. ओके. आणि जॉब मार्केट कॅनडामध्ये तेव्हाही तसंच डिफिकल्ट होतं आणि आत्ताही आहे असं माझं पर्सनल मत आहे. खरं आहे, 100%. सो इमिग्रंट लाईफ जशी सगळ्या स्टुडंट्सची असते तशीच माझी ही गेलेली. यू कम टू अ डिफरंट कंट्री, झिरोपासून सुरू करायचं. आणि मला अजूनही आठवतं 27 डिसेंबर 2017ला मी आलो. इथे माझं कोणीही ओळखीचं नव्हतं. मी तिथून इंडियामधून एक श्रीलंकन फॅमिली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता अँड दे हॅड डिसाइडेड टू अकॉमोडेट मी फॉर 10 days. सो दॅट वॉज अ ह्यूज हेल्प. पण तरी एक फोन नंबर सोडला की माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन नव्हती की मी कुठे राहणार आहे, कसा राहणार आहे. सो मी इथे लँड झालो आणि तेव्हा बर्फ खूप पडला होता त्या दिवशी. सो एअरपोर्टचा दरवाजा उघडला, देर वॉज लाईक फ्रेश ब्रीज ऑन माय फेस, लंग्स वर ब्रीदिंग लाईक व्हेरी कोल्ड एअर अँड आय वॉज लाईक मी कुठे आलो आहे आणि कसं मी सस्टेन करणार, राईट, ही लाईफ. बट लक वॉज विथ मी. तेव्हा पण त्या श्रीलंकन फॅमिलींनी मला अकॉमोडेट केलं. ते मूव्ड मी अराउंड, हेल्प मी अराउंड गेटिंग स्टाफ. आणि मग मी तिथे तुम्ही जेव्हा इथे येता एक लिमिटेड अमाऊंट ऑफ मनी घेऊन येता. बरं, खरं, एकदम खरं. आणि द फर्स्ट इनिशियल डेज यू ऑलवेज डू कन्वर्जन. तर मीही तेच करायचो. अँड आय वॉन्टेड टू गेट अ जॉब, पार्ट टाईम जॉब, wherein I can at least cover, my leisures. Right. So what I did is I started working in a pizza store, making pizzas. पण एका महिन्यात मला कळालं की हा जॉब काय माझा नाही आहे. आय कांट डू दिस. सो देन आय क्विट दॅट जॉब अँड आय फोकस्ड ऑन माय स्टडीज. तर एक सेमिस्टर मी व्यवस्थित अभ्यास केला आणि मग मी वॉलमार्टमध्ये नाईट शिफ्ट साठी काम करायला लागलो. अच्छा. सो आय वुड स्टडी इन द मॉर्निंग आणि काम रात्री 7 ते रात्री 11 ते सकाळी 7. त्यांची ती एक स्टँडर्ड शिफ्ट असते. अँड आय वॉज द यंगेस्ट अमॉंग्स दॅट क्रू. ओके. सो रात्री काम करणं इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल. आय नो. तर तुझं ते म्हणजे आता माझा प्रश्न आहे हा, रात्री काम करायचंस, मग तुझं कॉलेजचं टायमिंग काय असायचं? कॉलेज 10 वाजता क्लासेस चालू व्हायचे, कधी कधी सकाळी लवकरही क्लासेस. कारण मी ऐकलं आहे इथे पण इंजिनिअरिंग क्लासेस आपले इंडियासारखेच असतात. फुल डे तुमचं ते आयदर यू आर लाईक स्टडिंग इन अ क्लासरूम किंवा ते प्रॅक्टिकल्स, लॅब्स, आपण इथे लॅब्स म्हणतात, ते असतात. सो तुम्हाला अटेंडन्सचा पण खूप हो इम्पॉर्टन्स असतं, राईट? सो ते कसं मॅनेज व्हायचं की तू रात्री 11 ते 7 काम करतोयस आणि तू सकाळी 10 म्हणजे 7ला जरी तू निघालास, चल आता इथे कसं आहे, जे आपण अर्ली स्टेजमध्ये येतो आपल्याकडे गाडी नसते. येस. आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करायचं आहे, त्यात स्नो, बरोबर? सो तू 11 ते 7ला निघून घरी जायला तुला अर्धा तास, 1 तास लागायचं मला घरी, कारण मी नॉर्थ एंड ऑफ गल्फला जॉब करायचा, साऊथ एंडला राहत होतो. 8 येस, ते 8 ते 10 ही तुझी 2 तासच तुला मिळतात सकाळची. आणि मग तू 10ला जे कॉलेजला जायचंस तर परत कधी यायचंस? 3:30-4 व्हायचे मला घरी येता. 3:30-4. मग तुझं तेव्हाचं शेड्यूल सांग मला, म्हणजे कसं होतं तुझं ते शेड्यूल? फार स्ट्रेसफुल होतं. आता जर मी ते सगळं आठवतंय तर, कारण खूप दमायचो मी. 100%. लाईक 4 वाजता मी घरी आल्यानंतर कुक करायचं, जेवायचं, थोडीफार झोप घ्यायची 6-7 तास. 11 वाजता परत शिफ्टवर जायचं आणि तुला परत मग 10ला निघावं लागणार. हो, कारण 1 तास कम्यूट. मग शिफ्ट करायची, सकाळी परत यायचं घरी, 8:30 आवरायचं, क्लासला जायचं, लेक्चर्स अटेंड करायचे. ते रुटीन मी ऑलमोस्ट 4 ते 5 मंथ्स मी ते करत होतो. बापरे. म्हणजे ॲक्च्युली हे कळलेलं लोकांना ना ते खरं बरं आहे, कारण लोकांना आता तो एक हे झाला आहे की आपण कॅनडाला गेलो की एव्हरीथिंग इज सॉर्टेड. म्हणजे आताच्या मुलांचा तो ॲटिट्यूड आहे. येस, की फक्त निघायचं आहे रे, नंतर तर काय सगळं सेटल आहे. पण लोकांना खरं माहितीच नाही.
आणि ते लोकं घेण्यावर दाखवत पण नाही. हो आता मी नाही दाखवत, माझे मित्र किंवा माझ्या फॅमिलीला मी का सांगेन की मी ठीक आहे, आय एम अर्निंग, आय एम हॅव्हिंग अ गुड लाईफ, पण हाऊ आय एम अर्निंग, येस वॉट ऑल थिंग्स आर हॅपनिंग हे आपण सांगत नाही ना. कोणीही सांगतो ऑन कॅमेरा, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण हे जेव्हा कळेल की लोकांना की तू एवढं आता जर तर तू लाईफ जगतोयस, त्याच्या मागे ही जी स्टोरी आहे. नाही जेव्हा तुम्ही स्टुडंट म्हणून येता डिफरंट कंट्रीमध्ये अँड तुम्ही जेव्हा डिसिजन घेता की आय वॉन्ट टू इमिग्रेट, बरोबर, दॅट इट सेल्फ इज अ व्हेरी बिग डिसिजन खरं कुणासाठी. येस येस 100%. आणि तेव्हा मग सी फायनान्शियली माय पेरेंट्स वर वेल टू डू, मला अच्छा. कधीही असं बर्डन नाही नव्हतं. दिलं खरं. बट यु नो जसं जसं वी ग्रो तो स्वाभिमान आपला वाढत जातो. सो वाय शुड आय बॉदर माय फादर फॉर यु नो राईट, कपल ऑफ नाही नाही बरोबर, अगदी बरोबर, $1,000. अगदी बरोबर. तर त्या स्वाभिमानापोटी आय यूज टू डू ऑल दिस थिंग्स. अच्छा. अँड ऑल्सो कसं एक यू टेस्ट युअर सेल्फ की तुम्ही किती रेझिलियंट आहात. हो हो हो. सो इनिशियली वाटायचं की यु नो मे बी आय शुडंट वर्क दॅट मच, मे बी आय शुड जस्ट यु नो गो बॅक, असे विचार यायचे. कारण रात्री जेव्हा तुम्ही शिफ्टवर काम करता 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत एव्हरीथिंग इज गुड. मग 1 ते 3, 4 तुमच्या डोक्यात असे असे विचार येतात की यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. खरं की मी काय करतो इथे कॅनडात, मी 3 वाजता शेल्फ्स भरतो वॉलमार्टमध्ये, वाय. आणि तू जेव्हा इंडियामध्ये होतास, सो तुला तेव्हा तुझ्याकडे जॉब होता, म्हणजे तुझी इंजिनिअरिंग वगैरे झालेली? येस, माझे कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं. अच्छा. बट आय डिसाइडेड नॉट टू गो बिकॉज ते कोर मेकॅनिकल इंजिनिअरिंग नव्हतं, ते इट वॉज अन IT जॉब. हो. आणि माझं डिसिजन तेव्हाही तसं होतं की आय वॉन्ट टू वर्क ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर. अच्छा अच्छा अच्छा. मग तुझा इंडियाचा कोर्स संपल्या तू इथे आलास की तू तिथे थोडा एक्सपिरियन्स घेतलास आणि मग तू ट्रॅव्हल केलं? तुझं तो वाला हे कसं होतं, ट्रान्झिशन कसं होतं ते? नाही, मी लास्ट इयरमध्ये जेव्हा ठरवलं की आपण इमिग्रेट व्हायचं आहे, मग कॅनडा जेव्हा माझं फायनलाइज झालं, आय स्टार्टेड टेकिंग फ्रेंच कोर्सेस. ओ. तर माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी 6 मंथ फ्रेंच क्लासेस अटेंड केलेले आहेत. अच्छा. विच वॉज व्हेरी युजफुल फॉर मी, कारण भाषेतून आपल्याला कल्चर समजतं 100%. आणि जरी फ्रेंच इज अ लँग्वेज ऑफ फ्रान्स, इथे आपल्या किबेकमध्ये पण फ्रेंच बोलतात. सो त्यामुळे थोडंसं यु नो आय गॉट सम इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट कल्चर्स. म्हणजे हा ॲक्च्युली प्लस पॉईंट आहे. आता तर खूप इम्पॉर्टन्स आहे फ्रेंच लँग्वेजला, कारण इट्स ओव्हरऑल नॉट जस्ट क्युबेक बट इट्स ओव्हरऑल इन कॅनडा ऑल्सो. तुम्ही जर येत असाल, आता आपण PR साठी पण म्हणू शकतो की त्यांनी ते फ्रेंचला खूप इम्पॉर्टन्स देतात, कारण इथे पण खूप लोक आहेत ज्यांना त्यांची सेकंड लँग्वेज फ्रेंच आहे. इंग्लिश अँड सेकंड लँग्वेज इज फ्रेंच. सो आता तुझ्याकडे तर म्हणजे तू शिकलास, लेवल्स वगैरे असं हे केलंस की म्हणजे नाही, इनफॉर्मल एज्युकेशन घेतलं मी. अच्छा. बट इथे आल्यानंतर आय रिअलाइज की ओके आय कॅन मॅनेज. सो मी थोडं स्लॅक डाऊन झालो. अँड आय वुडंट से मी एक्सपर्ट आहे फ्रेंचमध्ये, बट येते आय कॅन रीड फ्रेंच. ओके. नाही, पण खरंच एक चांगली गोष्ट आहे येस की तुझ्याकडे असे वेगळे, आणि तू ॲक्च्युली तुझे असे एक्सपिरियन्सेस आहेत येस की यू हॅव एक्सपिरियन्स्ड अ लॉट. 7.5 वर्ष इज नॉट अ स्मॉल थिंग. आमच्यावर 2 वर्ष जड होत आहेत आम्हाला. खरं सांगतो की 2 वर्षातच असं वाटतं की इथे लाईफ खूप स्लो आहे. म्हणजे कामाच्या दिवशी आपण कधी दिवस संपतो कळत नाही, पण जेव्हा काम नसतं ना तुझ्याकडे आणि तुला घरी बसून राहायचं आहे, तो दिवस इतका स्लो जातो ना. येस. की मग त्याच्यातच असं होतं की अरे काय करू. नाही, ते एक रुटीन झालं होतं माझं इंजिनिअरिंग मास्टर्सच्या वेळेस, की मी नाईट शिफ्ट करायचो आणि मग सकाळी क्लास करायचो. सो विकेंड्सला जेव्हा मला शिफ्ट्स नव्हते, आज की मी करू काय आता. सो दादा, आता तुझ्याबद्दल तर तू सगळं सांगत गेलास की आता जॉब आहे तुझ्याकडे. सो हा जॉब तू आता किती वर्ष करतोस? 5-5.5 वर्ष झाले मला. म्हणजे ऑलमोस्ट तू ग्रॅज्युएट झाल्याबरोबर. येस. राईट. तुला तो इझी, आता लोक म्हणतात की जॉब, आता तू पण म्हणलास की तेव्हा पण जॉब मार्केट स्टेडी नव्हतं, अजूनही नाही आहे, पण तुला जॉब कसा मिळाला, म्हणजे त्याच्या मागे प्रोसेस काय होते? जेव्हा लास्ट सेमेस्टर स्टार्ट झालं माझं मास्टर्सचं, तेव्हा मग मी जॉब हंटिंग फेजमध्ये चालू केलं आणि काही पुस्तकं वाचायला
चालू केलं की हाऊ टू हंट अ जॉब, कसा मिळवायचा जॉब. अच्छा, अशी पुस्तकं पण असतात. येस. तर कोल्ड ईमेलिंग नावाचं आपण करतोच, कोल्ड ईमेलिंग करतोच. तर मग मी तो अप्रोच घेतला. त्याच्यात जास्त एफर्ट्स आहेत बट रिटर्न्स पण चांगले आहेत. ओके. सो मी लोकांना कोल्ड ईमेल करायला स्टार्ट केले. अच्छा. आणि तू कोणत्या, म्हणजे आता बघ कोल्ड ईमेल आपण करतो तर युजली आम्ही पण केलं, मला आता तो प्रकार कळला आहे. सो तेव्हा मी काय करायचो, मी HR ला किंवा जी व्यक्ती आपण काय म्हणू शकतो हायरिंगशी रिलेटेड आहे त्यांना करतो की अरे लाईक आय हॅव अप्लाइड फॉर दिस जॉब. पण तुझी काय प्रोसेस होती? आता जर आपले जी मुलं आहेत, आता आम्ही पण ग्रॅज्युएट होतो यावर्षीच, यावर्षी म्हणजे आता एका महिन्याभरात. सो आम्हाला पण जॉब्स आणि ते सगळ्या गोष्टी करायच्या. सो तुझं एक प्रोसेस किंवा आत्ताच्या मुलांनी काय लक्षात, आत्ताचा मार्केटचं तू एक हे बघता, आणि तू म्हणजे पंकज तो एक पार्ट टाईम स्टुडंट पण आहे, अजूनही तो शिकतो आहे, कारण शिक्षणाला काय वय नसतं आणि त्याला फक्त थोडं वेगळं एक, आता तू बिझनेस, शिक्षणाची आवड पण असल्या कारणामुळे आता तू बिझनेस रिलेटेड एक बिझनेस अँड एंटरप्रेन्योरियल माइंडसेट असल्यामुळे मी सो ह्या गोष्टी करणं प्लस तुझं जॉब. सो तुझं जॉब सुरू करायचं तेच की कोल्ड ईमेलिंग, तर तुझी काय प्रोसेस होती? तू कसं, आणि आम्ही कसे त्याच्यावर अप्रोच घेऊ शकतो? आणि कॅनडामध्ये एक गोष्टला खूप अंडररेट केलं जातं, दॅट इज नेटवर्किंग. यू हॅव टू स्टार्ट नेटवर्किंग द मोमेंट यू लँड. कॅनडामध्ये आल्यापासून तुम्ही नेटवर्क करा. आणि नेटवर्कचं रिझन इज नॉट जस्ट टू गेट अ जॉब बट टू बी सराउंडेड बाय पीपल विथ युअर सेम विदिन युअर सेम करिअर, राईट? ओके. तर मग मी तसं कोल्ड ईमेल करायला स्टार्ट केलं की मी लोकांशी बोलायला स्टार्ट केलं की ते त्यांचा जॉब काय, ते त्यांना कसा जॉब मिळाला. सो आय यूज्ड टू स्टार्ट नेटवर्किंग आणि आय टार्गेटेड मॅनेजर्स, इंजिनिअरिंग मॅनेजर्स. अच्छा, म्हणजे तू डायरेक्ट मॅनेजर्सलाच मी ईमेल करायचो बिकॉज दे आर इन द पोझिशन वेअर दे कॅन गाईड मी. राईट. तर मला त्याचा रिस्पॉन्स रेट खूप आवडला की एव्हरी 10 ईमेल आय वुड सेंड, मला 9 रिस्पॉन्सेस यायचे, काही ना काही रिस्पॉन्स यायचे. दे वुड शेड्यूल अ कॉल विथ मी आणि तिथून मी माझं नेटवर्क वाढवायला चालू केलं. बरोबर. तर तसं करता करता आय ऑल्सो स्टार्टेड गोईंग आउट अँड मीटिंग पीपल. अच्छा. आणि म्हणजे ईमेलिंग थ्रू हे सगळं? येस, आय वुड ईमेल देम अँड आस्क देम फॉर द टाईम. मग त्यांना जर वेळ असेल तर त्यांना जाऊन मी स्वतः भेटायचो तिथे. अच्छा. आणि तसं करत करत आय मेट अ फ्यू वाईस प्रेसिडेंट्स ऑफ द कंपनी, इंजिनिअरिंग मॅनेजर्स. मी भेटलो, मी त्यांच्याशी बोललो, त्यांना विचारलं की म्हणजे माझी एक्सपर्टीज त्यांना समजून सांगितले, माझे स्किल्स त्यांना एक्सप्लेन केले, कुठल्या स्किल्स लॅक करतायत मी हे थोडंसं सेल्फ इंट्रोस्पेक्ट केलं. आणि मग तिथून स्ट्रगल होता तो, बट आय गॉट अ जॉब. म्हणजे तिथून मला एक जॉब ऑफर आली. अच्छा, म्हणजे तू ह्या कोल्ड ईमेलिंग थ्रू तुला एक जॉब ऑफर मिळाली? येस. अरे बापरे. येस. आणि लकीली ज्या कंपनीमध्ये मला मिळाली ते पण CFD रिलेटेडच, म्हणजे ॲज अ CFD इंजिनियर जॉब मला मिळाला. सो लकीली तो 7 वर्षाचा प्रवास, समहाव आय गॉट द रिझल्ट्स ऑफ इट आफ्टर 7 years. पण सही यार, म्हणजे हे ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं. आणि मी कोल्ड ईमेलिंग, तू जेव्हा पहिल्यांदा आपण भेटलेलो, बोलायला फक्त आपण भेटलेलो, तेव्हा तू जेव्हा सांगितलंस की कोल्ड ईमेलिंग काय असतं किंवा डायरेक्ट आपण म्हणजे ॲज अ न्यू कमर, आम्ही न्यू कमरच हाताळायला करतो, कारण आम्ही आता वर्क फील्ड म्हणजे फील्ड जॉब्समध्ये आम्ही आता जस्ट एंटर करता एक्सप्लोर करतायत. सो आम्हाला हे करणं म्हणजे एक डायरेक्ट मॅनेजरियल पोस्ट किंवा कंपनीचं HR ला पण ईमेल करणं मला भीती वाटते. म्हणजे आधी वाटायची, पण तू जेव्हा बोललास ना की कोल्ड ईमेल्स करा, एकतर 2 गोष्टी होतात. एकतर ते लोक समोरून नाही बोलतात किंवा तुम्हाला रिप्लायच देणार नाही. ते लोक तुम्हाला काय हे नाही करणार की कसा मेल केलास, का मेल केलास, कुठे मिळाला ईमेल ID. त्यांचे ईमेल ID जॉब्सशीच ह्याच्यात नाही. हे मला हार्ड वे समजलं की व्हेन यू अप्रोच इंजिनिअरिंग मॅनेजर्स ऑर मॅनेजर्स ऑफ अ कंपनी किंवा लिडरशिप पोझिशन, एक्झिक्युटिव्ह पोझिशनचे जे प्रोफेशनल्स असतात, they are very humble, and when you cold email them they will always help you out. अच्छा. In some way or the other. बरोबर. सो त्याच्यातून माझा कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला. अच्छा. आता हेच मी तुला तेच बोललो ना की आम्हाला अजूनही ईमेल करणं किंवा हा एक प्रकारच नव्हता आयुष्यात.
सो आता जेव्हा मी चालू केलं, आता तर सुरुवात केली, अजून मी अजून कोणाला मला जिथे जॉब्स करायचे तिथे तर लोकांना अजून अशी समोरून ईमेल्स मी थ्रो नाही केलेत. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, हे असं जर असेल आणि जर आपण करू शकतो हे जर आपल्याला माहिती असेल तर खरंच खूप सही गोष्ट आहे. येस. आणि मी एनकरेज करतो, लाईक देर आर पीपल, ते मला विचारतात, हेल्प करतात, फ्रेंड्स विचारतात की यू नो हाऊ कॅन वी गेट मोर इंटरव्ह्यूज ॲटलीस्ट, जरी जॉब नसेल मिळत. यू स्टार्ट नेटवर्किंग, यू स्टार्ट कोल्ड ईमेलिंग पीपल, स्टार्ट टॉकिंग टू दॅम. आफ्टर ऑल तुमचं नेटवर्कच कॅनडामध्ये, तरी तुमचं नेटवर्कच विल कम टू हेल्प करणार. नाही खरं, हे तर मी खूप म्हणजे इम्पॉर्टन्स देतो की नेटवर्किंग शिवाय कॅनडामध्ये काही स्कोपच नाही आहे तुम्हाला, जॉब असू दे किंवा कोणत्याही फील्डमध्ये असू दे. नेटवर्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आमच्या फील्डमध्ये तर नेटवर्किंग शिवाय काही होतच. एक्झॅक्टली. कारण फिल्म मेकिंगमध्ये यू कनेक्ट विथ पीपल आणि त्यांना जेव्हा गरज असते ना की अरे मला आठवत आहे तो मुलगा की हा तो बोललेला की मी सिनेमॅटोग्राफीमध्ये आहे, मला जायचं आहे, सो तुमच्याकडे काही असेल असिस्टंट जॉब्स किंवा काही जॉब्स असेल, आय एम डाऊन टू हेल्प. सो त्यातून आमचं असं कनेक्शन्स होतात. पण तेच आहे की आमच्यात ईमेल हा प्रकार खूप क्वचित आहे. नाही, जेव्हा मी फर्स्ट टाइम आय केम अक्रॉस, मी आर्टिकल्स वाचले की तुम्ही कोल्ड ईमेल करा, आणि आय वॉज लाईक की कसं करू, कुठून स्टार्ट करू, व्हॉट शुड बी माय क्वेश्चन्स, हाऊ शुड आय अप्रोच. पण ते सांगितलं की रिस्पॉन्स रेट एवढा चांगला आहे की आय ॲस्क्ड देम इडिऑटिक क्वेश्चन्स आणि मला रिस्पॉन्स यायचे. आय स्टील रिमेंबर, मी एका मोठ्या कंपनी, सॉफ्टवेअर कंपनीच्या इंजिनिअरिंग मॅनेजरला ईमेल केलेला आणि रिस्पॉन्समध्ये आय गॉट की मी एक टेक्निकल रायटर आहे, टेक्निकल रायटिंग हेड आहे, मी इंजिनिअरिंग जॉब नाही बघत, बट यू कॅन कॉन्टॅक्ट दिस पर्सन अँड ही मे बी एबल टू हेल्प यू आउट. सो यू नो द रिस्पॉन्स वॉज सो ग्रेट. राईट. नाही, आणि हे इम्पॉर्टंट आहे तुला माहिती आहे, कारण आपण बोलणं आणि मुळात मराठी माणूस बोलायला हा खूप विचार करतो. येस. म्हणजे आपण लाजत नाही पण विचार करतो. अरे काय होईल, अरे मी हे बोललो तर तो काय बोलेल, अरे मी हे केलं तर त्याचे हे काय असणार, काय म्हणतात रिझल्ट, कॉन्सिक्वेन्सेस काय असणार, अरे हे नाही, आपण करत नाही. विचार करण्यात इतके गुंततो ना आपण, विचार आणि तो विचार एक पॉइंटला इतका जड होतो आपल्यावर की आपण ॲक्शन्सच घेत नाही, आपण सोडून देतो की अरे विचार करून त्रास होता, आपण विचारच नको करूया. येस. आपण काय विचार केलेला की आपण काहीतरी करूयावरून आपण कसं करूया ह्यावर आलो. कसं करूयावर एवढं आपण तामजाम वाढवलं की ते कसं करूयावरतीच राहिलं आणि आपण नकोच करूया. एक्झॅक्टली. हे खूप होताना मी बघतो, आणि त्यातल्या त्यात मराठी मुलं हे खूप करतात की काही नवीन करायचं धाडस घेईपर्यंत त्यांना जो त्रास होतो, आणि त्रासापेक्षा मला एक गोष्ट कळाली, म्हणजे मी हे जेव्हा चालू केलं बोल्या बिंदास्तचा पण आमचा हाच मुद्दा होता की आपली मराठी मुलं किंवा मराठी माणसं किंवा मराठी जे कोणी मराठी आहेत, आमचं असं नाही आहे की मी फक्त मराठी किंवा महाराष्ट्रातलेच लोक असले, आम्हाला खूप असे माणसं किंवा अशी लोक भेटलेत जे दुसऱ्या स्टेट्समधले आहेत इंडियामध्ये, पण त्यांना मराठी इतकं शुद्ध येतं. त्यांना बोलायचं आहे. आणि लोक पण आम्हाला आता असं झालं ना की लोक आम्हाला विचारतात की अरे तुम्ही काही क्रायटेरिया सेट केला आहे का, की आपलं डिस्कशन झालं होतं यावर की बोल्या बिंदासमध्ये आम्हाला यायचं असेल काही क्रायटेरिया आहे का. तर माझं एकच म्हणणं आहे, मला क्रायटेरिया नको आहे, मला मराठी भाषा हवी. तुम्ही या मराठीत बोला. आणि माझं पण एक आहे की आता आपण कॅनडामध्ये आहोत, सो मी एक मान्य करतो ती गोष्ट की इंग्लिश बोलणं ही आपल्याला आता जास्ती सवय लागते, कारण इथे आपण आपल्या लोकांशी हिंदीत बोलतो, आपल्या लोकांशी मराठीत बोलतो, आपल्या लोकांशी इतर भाषांमध्ये बोलतो. पण जेव्हा आपल्याला कुठे प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये, आता आमच्या कॉलेजमध्ये आमच्या प्रोफेसरशी किंवा आम्ही जिथे काम करतो तिथे मॅनेजर्सशी, सुपरवायझर्ससोबत आम्ही जेव्हा बोलतो तर वी हॅव टू स्पीक इन इंग्लिश. तर त्याच्यामुळे एक सवय झाली की लोक बोलतात की अजूनही ती इंग्लिश भाषा तुमच्यात येते, तर ती एक मी सोडतो लोकांमध्ये की ठीक आहे तुम्ही येऊन जर तुमचे काही इंग्लिश शब्द किंवा हिंदी शब्द येतील काही हरकत नाही, बरोबर, पण तुम्ही मराठी आहात ना, तुम्ही मराठी बोलता. कारण ॲट द एंड माझा तो एक नाही, मी तेच आपण USP आहे आणि तेच डिस्कशन केलं होतं की बोलिया बिंदास, यु नो इट्स अ व्हेरी गुड चॅनल,
आणि सगळ्या मराठी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न अभिषेक करतो आहे. आणि मी त्याला तेच विचारलं की लाईक वेअर डिड यू गेट दिस आयडिया फ्रॉम. अरे जर लोकांना वाईट वाटत असेल ना की 4 लोकांमध्ये आपण मराठी नाही बोलू शकत, तर आपण असा एक चॅनल सुरू करूया जिथे मराठी बोलायला तुम्हाला कोणीही काही बोलणार नाही. हो, या तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करा. एक्सपिरियन्सेस नाही, तुम्ही किस्से सांगा. तुमच्या आयुष्यात काय किस्से घडले ते सांगा. त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम कसं केलं ते सांगा. काहीही सांगा. आता आपले मराठी माणसं इतक्या हायर पोझिशनवरती बसलेत कॅनडामध्ये. बरोबर, एक्झॅक्टली. आणि मला ते दाखवायचं आहे. मराठी लोकांकडे भरपूर चिकाटी असते, भरपूर रेझिलियंट आहेत, इतके की त्यांना माहिती आहे. हो, फोकस्ड आहे. आणि प्रत्येकाकडे स्टोरीज आहेत, प्रत्येकाकडे खूप स्टोरीज आहेत. आणि लास्ट टाइम आपण भेटलो तेव्हा हेच आपलं डिस्कशन होतं की बोलूया बिंदासचं USP आपण शोधू, राईट? जे तू ऑलरेडी शोधलंय. आणि इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. नाही, मला तेवढंच आहे की तुम्ही या, प्रत्येकाने बसा, सांगा तुमच्या स्टोरीज लोकांपर्यंत पोचवा. तुम्हाला काय वाटतंय, तुमचं कसं चाललंय ना हे लोकांना कळू द्या. येस, कारण तेच आपल्या येणारी जी मराठी मुलं, नवीन लोक, इंटरनॅशनल स्टुडंट्स जे कोणी आहेत, ज्यांना कोणाला जमतंय कळतंय ना, त्यांना हे हेल्प होणार. हो, हा आमचं एकदम मूळ एक हे आहे. सो तुम्हाला पण मी तेच सांगेन की तुम्हाला बोल्या बिंदासवरती यायचं आहे, तो तुम्हाला विचार नाही करायचा आहे की तुम्ही काय बोलणार. आम्ही कधीच प्लॅन करत नाही गोष्टी. आज पण सगळं कॅज्युअल असतं. आम्ही इथे बसलोय, आम्ही गप्पा मारल्या. म्हणजे मला कळलं दादाचे काय काय एक्सपिरियन्सेस आहेत, जॉब्स कसे मिळवणं. आम्ही आज काय गोष्टी शिकलो तर कोल्ड ईमेलिंग. प्रत्येक एपिसोडमध्ये, प्रत्येक वेळी, प्रत्येक गोष्टीत आम्ही काही ना काही नवीन शिकतो. सो आज दादानी जे कोल्ड ईमेलिंगचं सांगितलं हे आम्हालाच नाही तर तुम्ही जे आता रिसेंट ग्रॅज्युएट्स आहात किंवा होणार आहात त्यांना किती हेल्पफुल आहे हे म्हणजे वेगळं सांगायची काही गरज नाही आम्हाला. हा एक एकदम म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम साधा आणि एकदम सरळ आमचा एक हे आहे, प्रयत्न आहे की आम्ही आपली ही मराठी भाषा आणि आपली मराठी माणसं लोकांपर्यंत, म्हणजे कॅनडासारख्या देशामध्ये लोकांपर्यंत पोचवू. कारण एक गोष्ट आहे की मराठी भाषा खूप गोड आहे आणि ती जेव्हा बोलतो आपण ना एक दुसऱ्याशी, ती हार्ट टू हार्टच असते. सो आम्हाला पण कधी कधी वाटतं की आम्ही 27-26 वर्ष. माझ्याकडे एक खूप चांगला किस्सा आहे याबद्दल. अच्छा. आपण मी एका बेस्ट बायला गेलो होतो आणि मला ब्राउझिंग करायची खूप आवड आहे. अच्छा, गॅजेट्स आणि सगळ्या गोष्टी. तर मी बघत होतो आणि ते एक कपल जोडपं होतं आणि ते मराठीत बोलत ते डिस्कस करत होते. माझा एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंतचा आवाज लाईक आय वॉज लाईक कोण आहेत हे लोक. सो आय वेंट आणि मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही कुठले आहात, काय आहात. सो मराठी आवाजातच ती आपुलकी आहे. नाही, मी तेच बोललो ना की आपण असे चालतच. आता आम्ही पण, मी आणि यश, आम्ही आता कॉलेजमध्ये असतो ना, सो आम्ही असे चालत असतो. मराठी ऐकलं की आम्ही दोघं होतो, भाई आपण मराठी सुना किधर, तो मराठी सुना, असं होतं आमचं. हो. आणि मग आम्ही बोलतो त्यांच्याशी की अरे कसे आहात, काय भाई कसा आहेस, किंवा कुठून आहात. पण ते बरं वाटतं. मग तेच एक तो जो आपला हे आहे ना की मराठी बोललेलं काय प्रॉब्लेम नाही आहे. हो, म्हणजे इथे येऊन मी शिकलो काय माहिती, प्रत्येक जण आपली भाषा खूप प्राऊडली दाखवतं, जे आपण खूप लॅक करतो आणि ते मला नाही करायचं. मराठी असण्यात काय आहे. बरोबर. आणि बोलिया बिंदासचा तो प्रयत्न खूप चांगला आहे की सगळे मराठी लोक आणि जे कोण व्ह्यूअर्स आहेत तुम्ही कनेक्ट होऊ शकता अभिषेक सोबत, माझ्यासोबत. हो. आणि इथे लाईक तुम्हाला खूप सपोर्ट मिळेल मराठी लोकांकडून सुद्धा. नाही, तो आमचा एकदम मूळ प्रश्न आहे. कारण आता दादाच असं बोललं की त्याचे आम्ही सगळे लिंक्डइन्स, त्याचे प्रोफाईल्स वगैरे आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तर अटॅच करणारच आहोत. सो तुम्ही जर मेकॅनिकल इंजिनियर किंवा आता बिझनेसमध्ये पण दादा युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलूमध्ये मास्टर्स करतो आहे. सो तुम्हाला त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील, तुम्ही डिरेक्टली त्याला लिंक्डइन थ्रू अप्रोच करू शकता. त्याचे जे काय क्वेश्चन्स आहेत तुमचे तो आन्सर करायला असणारच, काही वाद नाही. तुम्ही फक्त सांगा की तुझा एपिसोड आम्ही बोल्या बिंदासवरती बघितला आणि तुझं लिंक्डइन प्रोफाईल तिथे आम्हाला सापडलं आणि दादा विल बी मोर दॅन हेल्पफुल. ऑफकोर्स. आणि तुम्हाला जर तुमचं बिझनेस मॉडेल व्हॅलिडेट करायचं असेल, तुमचं नवीन स्टार्टअप असेल कॅनडामध्ये आणि तुम्हाला ते बघायचं की किती व्हॅलिड आहे, तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, तर त्यासाठी
मी खूप प्रयत्न करेल आणि तेवढे कनेक्शन्स आहेत आपल्याकडे जे आपण नेटवर्क करू शकतो लोकांसोबत. राईट. तर हे जे काही तुम्हाला आता दादा सांगितलं आहे सो तुम्ही कधीही त्याला अप्रोच करू शकता. आणि जर तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही कॉमेंट करा खाली आणि तुमचे क्वेश्चन्स जे काय असतील कॉमेंटमध्ये पण टाकले तरी दादा व्हिडिओ बघून तो तुमचे आन्सर्स करू शकतो किंवा तुम्ही तिथेही कनेक्ट होऊ शकता. पण लिंक्डइन आहे सो लिंक्डइनवरती ते डिरेक्ट कनेक्ट होऊ शकता तुमच्या क्वेश्चन्स थ्रू. सो मला कोल्ड ईमेल केलं तरी चालेल. हो, कोल्ड ईमेल पण करू शकता तुम्ही. तुम्हाला सगळे डिटेल्स तुमच्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ज्या तुम्ही जाऊन आता चेक करू शकता. सो हा आजचा एपिसोड होता. आपण दादाशी बोललो, खूप मजा आली. आणि पहिलं म्हणजे पंकजादा खूप खूप धन्यवाद की तू आज आलास आणि ही स्पेस दिली त्याबद्दल. नाही, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. अरे नाही, खूप मजा आली आम्हाला तुझ्याशी बोलून, तुझे एक्सपिरियन्सेस जाणून पण. सो हा आजचा एपिसोड होता. आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्हाला माहिती आहे काय काय करायचं आहे. लाईक, शेअर, कॉमेंट या 3 गोष्टी इम्पॉर्टंट, म्हणजे फर्स्ट 3 गोष्टी. आणि नंतर सबस्क्राईब करायचं, कारण 90% लोकांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे. 100% जेव्हा आम्ही काउंट होतं जे आम्ही ॲनालिटिक्स येतात त्यात 90% लोकांनी सबस्क्राईब नाही केलं, पण व्हिडिओ बघताय, कॉमेंट करताय, व्हिडिओज लाईक करताय, पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यावरती बाजूला एक बेल आयकन येतं, ते दाबलं की असा एक आवाज येतो, आवाज आला सो तो आवाज येतो. मग तुम्हाला वेळ वाया घालवायची गरज नाही. आम्ही जसे व्हिडिओ पोस्ट करत जाऊ तसं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फक्त त्या नोटिफिकेशन क्लिक करत तुम्ही डायरेक्टली व्हिडिओवरती आलेले असणार. सो तुम्हाला सर्च करत बसायची गरज नाही पडणार. सो हेच आहे आता आपलं चॅनल. आणि तुम्हा सर्वांचं चॅनल जेवढं प्रेम आजवर देत आला आहात तसंच देत राहा आणि असंच शेअर पण करत राहा. सो हे तुम्हा सर्वांचं आपल्या हक्काचं चॅनल आहे ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.